पण पाहतोय की अत्यंत महत्त्वाची घटना आहे नाशिकमधून। पोलिसांवर जमावाकडून जीवघेणा हल्ला झालाय। नाशिकच्या इगतपुरीतली ही धक्कादायक घटना आहे आणि चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आलाय। जमावाने एकत्र येऊन पोलिसांना हल्ला केला आणि पोलिसांचे कपडे सुद्धा फाडल्याचे आपल्याला दिसतंय। तर डोक्यामध्ये काचेची बॉटल फोडली आणि हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये पोलीस गंभीर जखमी झाल्याचं आपल्याला समजतंय। तर आता या जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येतोय। आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे घटनास्थळावरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत। अभिजित, नेमकं काय झालं? कोणत्या कारणामुळे जमावाने पोलिसांवर हल्ला केलाय? 4 दिवसांपूर्वी इगतपुरीच्या परिसरामध्ये झाडावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळलेला होता आणि पोलीस त्या ठिकाणी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेले होते। मात्र पोलिसांनी त्या ठिकाणी साक्षी घेतल्याचा दावा पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये समोर आलेला होता आणि पोलिसांनी तसा दावा केल्यानंतर आदिवासी जमाव जो होता तो संतप्त झाला आणि त्यांनी थेट पोलिसांवर हल्ला चढवलेला होता आणि यावेळी पोलिसांना जमावाकडून मारहाण देखील करण्यात आलेली आहे। या दृश्यांमध्ये देखील जर आपण पाहिलं तर या दृश्यांमध्ये देखील जमाव कशा पद्धतीने आक्रमक झालेला होता आणि पोलिसांवर हल्ला करण्यात आला या दृश्यांवरून स्पष्ट होत आहे। 4 दिवसांपूर्वीची ही घटना आहे। मात्र या सगळ्या घटनेनंतर देखील पोलिसांकडून किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल करत या घटनेकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न झालेला होता आणि आता अखेर या सगळ्या पोलिसांच्या मारहाणीचे व्हिडिओ समोर आल्यानंतर आता याची दखल घेत पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सुरू करण्यात आलेली आहे। मात्र एकूणच आपण जर बघितलं तर अगदी आदिवासी जमावाकडून अशा पद्धतीने थेट पोलिसांवरच हल्ला करण्यात आला, त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर अशी दखल घेतलेली आहे आणि आता वरिष्ठ पोलीस अधिकारी या सगळ्या घटनेचा तपास करतात। मला सांगा अभिजित, यावर पोलिसांकडून काय प्रतिक्रिया आली आहे? वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते आता या सगळ्या प्रकाराची सध्या माहिती घेत आहेत आणि संपूर्ण प्रकाराची माहिती घेतल्यानंतरच अधिकृत प्रतिक्रिया जी आहे ती देण्यात येईल अशा पद्धतीची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे। सध्या नेमकं त्या ठिकाणी वाद कशावरून झाला, पोलिसांनी नेमकी जी भूमिका घेतलेली होती त्या भूमिकेला आदिवासी जमावाने विरोध केलेला होता आणि एकूणच त्या ठिकाणी नेमकं त्या दिवशी काय झालंय या सगळ्या प्रकाराचा या सगळ्या घटनेचा बारकाईने आता तपास केला जातोय, चौकशी केली जाते आणि त्यानंतरच वरिष्ठ अधिकारी या सगळ्या संदर्भामध्ये आपली प्रतिक्रिया देणार आहेत। या जमावावर साधारण किती माणसं होती, काय अंदाज व्यक्त केला जातोय? साधारणपणे आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आदिवासी जमाव जो आहे तो जमलेला होता आणि एकूणच सुरुवात जी आहे या वादाची ती जो मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळलेला होता त्याला पोलिसांनी फाशी घेतल्याचा दावा केल्यामुळे खरं तर या ठिकाणी या सगळ्या मारहाणीच्या प्रकाराला किंवा जमाव जो आहे तो संतप्त झाला आणि त्यानंतर ही प्रतिक्रिया जी आहे ती या जमावाकडून देण्यात आलेली होती। त्यामुळे आता एकूणच आपण जर बघितलं तर नेमकं त्या ठिकाणी पोलिसांची काही चूक आहे का किंवा जमावाकडून पोलिसांवर ज्या पद्धतीने हल्ला करण्यात आला त्यामध्ये नेमकं दोषी कोण आहे, नेमकं या सगळ्या प्रकाराला सुरुवात कुठून झाली याची चौकशी सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी करतायत, त्याची माहिती घेत आहेत आणि त्यानंतरच आपल्याला खरं तर या सगळ्या प्रकाराचं खरं कारण जे आहे ते स्पष्ट होऊ शकेल। सध्या मात्र पोलिसांना आदिवासी जमावाकडून मारहाण करण्यात आली आहे, त्यांच्यावर हल्ला करण्यात आलाय, हे सगळं समोर आलेलं आहे। या जमावाविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली आहे का? वरिष्ठ पोलीस अधिकारी आता या सगळ्या प्रकाराची माहिती घेत आहेत आणि त्यानंतरच मग पोलिसांवर हल्ला करणाऱ्या जमावावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती पुढच्या काही वेळामध्ये सुरू केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। आता या क्षणी काय होतंय? जमाव कुठे आहे, पांगला आहे, काय आहे? साधारणतः 4 दिवसापूर्वीची ही घटना आहे, त्याच्यामुळे आज तशा पद्धतीचं कुठलंही तणावाचं वातावरण त्या ठिकाणी नाही। वरिष्ठ अधिकारी आता या सगळ्या घटनेची चौकशी करून तपास करत आहेत आणि त्यानंतर मग जमावाविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील पुढच्या काही वेळामध्ये केली जाणार आहे। आपण तुमच्याकडून असेच अपडेट्स घेणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय की पोलिसांचे कपडे फाडले गेले। इगतपुरीतली ही घटना आहे आणि चक्क एका पोलिसावर हल्ला करण्यात आला। जमावाने एकत्र येऊन हा हल्ला केलाय। ये खाली बेटा